नमस्कार मित्रांनो, मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे. आणि त्यामध्ये रमाने आता फोन करून माहीला सांगितलेलं असतं की तू ऑफिसमध्ये जाऊ नकोस, कारण माझी तब्येत आज बरी नाही आहे आणि मी घरीच आहे. उगाच जर तू ऑफिसला गेली तर अक्षयला संशय येईल. ते ऐकून आता माहीला खूप वाईट वाटलेलं असतं. माही म्हणते की व्हाय अगं, मी सगळे कामं सोडून आली आणि तू मला आता जायला नको म्हणतेस, मी कंपनीच्या समोर आहे. रमा म्हणते की सॉरी, पण मला काही बाहेर जाता येणार नाही, त्यामुळे तू जाऊ नकोस, अक्षयला उगीचच संशय येईल. तर आता ओके फाईन असे म्हणत चिडचिड करत माहीने फोन ठेवलेला असतो आणि माहीला आता काय करावं आणि काय नाही ते कळत नसतं. तेवढ्यात आता पाठीमागून कारमधून आई आजी आणि अक्षय दोघेही कंपनीसमोर येतात. तर अक्षय म्हणतो की आजी तू पुढे हो, मी येतो पाठीमागून. आणि त्यानंतर आता आई आजी म्हणते की माही आता येईलच. तर अक्षय कारमधून उतरतो आणि माहीला फोन लावतो. माही समोरच उभी असते. बाईकला टेकून उभी असलेली माही आता फोन उचलते. अक्षय म्हणतो की मिस माही कुठे तुम्ही? मी आत्ता आलो आहे कंपनीत आणि तुम्ही आलात तरी चालेल. तर आता माही सांगू लागते की माझी तब्येत काही ठीक नाही. तेव्हा मी असे म्हणत असतानाच अक्षय पाठीमागून जाऊ लागतो. तेव्हा माहीच्या हातातून चावी पडलेली अक्षयच्या लक्षात येते आणि अक्षय म्हणतो तुमची चावी पडली. तर अक्षय आता ते म्हणताच माही खाली वागते आणि चावी घेते आणि म्हणते की माझी तब्येत ठीक नसल्यामुळे मी येऊ शकत नाही. आणि तेवढ्यात अक्षयचे लक्ष पाठमोऱ्या माहीकडे जाते. अक्षय लगेच जात असलेला थबकतो आणि बाहेर येत माहीकडे बघत म्हणतो की तुम्ही मला थँक्स का म्हणालात? तेव्हा आता माही म्हणते की मला ना सॉरी बोलायचं होतं, कारण मी आज येऊ शकत नाही ना. माहीचे ते बोलणे आता डायरेक्टली अक्षयच्या कानावर पडते. आणि तेवढ्यात आता अक्षय पाठमोऱ्या माहीकडे बघत म्हणतो तुम्ही कुठेही आता? माही म्हणते मी घरी आहे आता. अक्षय आता कंपनीच्या इकडे तिकडे बघतो. अक्षय पुन्हा म्हणतो की तुम्ही आता घरी आहेत का? तर माही म्हणते हो, माझी तब्येत बरी नाही आहे ना. तर अक्षय म्हणतो असं आहे का, तुमची तब्येत बरी नाही आहे का? आणि त्यानंतर आता अक्षय म्हणतो वाटत नाही. तर माही म्हणते का वाटत नाही? आणि तेवढ्यात अक्षय फोन कट करतो. तर माहीसुद्धा फोन कट करते. अक्षय माहीकडे बघत म्हणतो की वाटत नाही की तुमची तब्येत खराब आहे म्हणून, कारण तुम्ही माझ्याच ऑफिसच्या समोर उभा राहून माझ्याशी खोटं बोलतायत. ते ऐकून आता माहीला धक्का बसतो. आणि अक्षय म्हणतो की मी तुमच्यासमोर तुम्हाला सांगितलं चावी पडली तर तुम्ही खाली वाकलात, आणि मी तुमच्या पाठीमागे उभा असताना तुम्ही सरळ सरळ माझ्याशी खोटं बोललात. मला माहीत नाही तुम्हाला हा वेळ कशासाठी पाहिजे, पण माझ्या ऑफिसच्या समोर येऊन तुम्ही खोटं बोललात असे अक्षय आता माहीला सांगतो. तर माहीला मोठा धक्का बसलेला असतो. आणि अक्षय म्हणतो की मलासुद्धा माझा ऑफिसचा वेळ खूप महत्त्वाचा आहे, पण तुम्ही सरळ सरळ माझ्याशी खोटं बोललात, तेव्हा मलासुद्धा तुमचा वेळ नको आहे. यू कॅन लिव्ह ओके असे म्हणत अक्षय आता माहीला सांगतो. आणि अक्षय लगेचच आतमध्ये निघून जातो. तर माही अक्षयकडे बघते आणि आता माहीला खूप राग आलेला असतो. माही विचार करते की रमा तू का असं केलं आहे? तुझ्यामुळे अक्षय माझ्यावर चिडला, आता मी काय करू? आणि माहीने आता डोक्याला हात लावलेला असतो. आणि इकडे आता माही ही रागाने घरी येते. तिच्या बेडरूममध्ये येऊन माही रडत बसते. आणि तेवढ्यात आता नील हा माहीच्या बेडरूमच्या दरवाजाजवळ येतो आणि माहीकडे बघतो. माही म्हणत असते की रमा तू का केलं आहे? आणि उगाच अक्षय माझ्यावरती चिडला. आणि माही म्हणते की अक्षयच्या मनात माझ्याबद्दल किती खराब इम्प्रेशन तयार झालंय. आणि आता नील ते सगळं ऐकत असतो. आणि ते सगळं ऐकताच आता नील विचार करतो की जे झालंय ते चांगलंच झालं, अक्षयनं चांगलंच केलंय. आणि अक्षयने तुला रडवलं ना, बघ आता तू कशी माझ्याकडे पुन्हा परत येते ती. आणि त्यानंतर आता माही म्हणते की मी वाट बघेन अक्षयच्या मनातील गैरसमज दूर करण्याचा. तर नील म्हणतो मी अशी वेळ येऊच देणार नाही माही. आणि नील विचार करतो की माही आता तुझी अवस्था ना घरकी ना घाटकी झाली. अक्षय तुझ्यापासून लांब गेला. माहीकडे बघत नील विचार करतो की माही आता तुझ्याकडे माझ्याशिवाय पर्यायच राहणार नाही. आणि नील बाहेर निघून जातो. आणि त्यानंतर आता इकडे बेडरूममध्ये रमासुद्धा विचार करत असते. आणि अक्षयचे बोलणे आता रमाला आठवते. अक्षयने सांगितलेले असते की तू असं का म्हणालीस की साई मला अक्षयकडे घेऊन चल. आणि ते सगळं आठवून आता रमा डोक्याला हात लावते. तर तेवढ्या चिडचिड करत अक्षय तिथे येतो आणि त्याची बॅग आणि त्याचं प्लेजर ठेवतो. तर रमा अक्षयकडे बघते आणि म्हणते काय झालं? तर आता अक्षय म्हणतो की काही नाही, ती मुलगी येणार होती ना माही, आणि ती आज कंपनीच्या गेटसमोर आली होती आणि माझ्याशी खोटं बोलली. म्हणे माझी तब्येत बरी नाही आणि गेटसमोर उभी होती.
आणि त्यानंतर अक्षय म्हणतो की माझ्यासमोर ती उभी होती आणि म्हणत होती की मला यायला जमणार नाही म्हणून. माझ्यासमोर चक्क मलाच ती खोटं बोलत होती. रामा म्हणते तुम्ही बघितलं का तिला? तर अक्षय म्हणतो माझ्यासमोर ती पाठमोरी उभा होती आणि माझ्यासमोर ती खोटं बोलत होती आणि मला सांगत होती की मला जमणार नाही. आणि मग अरे जमणार नव्हतं तर आलीच कशाला होती असे आता अक्षय रामाला सांगत असतो. अक्षय म्हणतो की मी तर तिच्याकडे बघितलंच नाही आणि मी तिला सांगितलं मला तुझ्याशी बोलायचंही नाही आणि तुला बघायचंही नाही म्हणून. आणि इकडे आता ती ऐकून रामा विचार करते की नशीब यांनी तिला बघितलं नाही. अक्षय आता रामाला म्हणतो की आता मला असं नको म्हणू की ती पाठमोरी उभी होती, तुम्ही तिला बघितलं नाही तरीसुद्धा तुम्ही तिला कसं ओळखलं म्हणून. अक्षय म्हणतो मला माहिती ती माहीच होती आणि माझ्याशी ती फोनवर बोलत होती आणि खोटं बोलत होती ते. अक्षय म्हणतो तुला चांगलंच माहिती आहे रामा, मला खोटं बोलणाऱ्यांचा आणि कामात अनप्रोफेशनली वागण्याचा किती राग येतो ते. तर आता रामा म्हणते की ती खोटं बोलली ना, तिची काहीतरी मजबुरी असेल, द्या ना तुम्ही सोडून. अक्षय म्हणतो की इथे तुझी तब्येत आजारी असताना मी कंपनीत गेलो आणि त्या बाईसाठी मीटिंगसाठी वेळ दिला आणि तिने काय केलं बघितलं का? आणि त्यानंतर आता अक्षय म्हणतो की म्हणून मी डायरेक्टली घरी आलो कारण आता कंपनीमध्ये आई आजी आणि आब्या आहेत आणि मी आता इथे तुझी काळजी घेण्यासाठी आलो आहे. तेव्हा आता रामा म्हणते की तुम्ही नका एवढी काळजी करू, मी आता ठीक आहे. आणि आता अक्षय हा रामाचा हात दाबू लागतो. रामा म्हणते कशाला हवं, आता मला बरं वाटतंय. तर दरवाजातून आई आजीसुद्धा आता घरी आलेली असते आणि अक्षयचं ते सगळं बोलणं ऐकते आणि आई आजी आता कपाळाला हात लावते. आणि आता रामा म्हणते की मला बरं वाटतंय, तुम्ही जा बरं फ्रेश व्हा. ते सगळं ऐकताच आता आई आजी विचार करते की ही रमा तर अक्षयकडून लाड करून घेते. आणि त्यानंतर आता रामाकडे बघत आई आजी विचार करते की माझा तर ना रामावरती संशय होताच. आणि ही रमा ना गरीब घराण्यातून आली, तेव्हा ही हिची सवय आणि हिचा स्वभाव कधीच बदलणार नाही. आणि इकडे आता माहीचं बरं आहे. माही या घरात आली पण माहीला एका पैशाची हाव नव्हती आणि माही ही गडगंज श्रीमंत आहे. आणि आता आजी विचार करते की सगळं काही छान चालू होतं तेव्हा ही रमा कशाला आली परत. आणि आता आई आजी म्हणते काहीतरी केलंच पाहिजे. अक्षयच्या आयुष्यात आणि मुकादमाच्या घरात फक्त माई हवी आहे असा विचार आता आजी करते. आणि तेवढ्यात आता बाहेर हॉलमध्ये सीमा ही डिश पुसत असते. आई आजी बाहेर येते, विचार करते की पण एवढ्या मोठ्या अपघातात ही रमा वाचली तरी कशी असेल आणि रमा कशाला परत आली. आणि ती माहीला दूर करण्यासारखी किती घाणेरडं राजकारण करते असे आई आजी बोलते आणि विचार करते. आणि इथे आलेली ही रमा अक्षयकडून तिचे लाड करून घेते. आणि त्यानंतर आता आई आजी पुढे सीमाला म्हणते की झाली का जेवणाची तयारी? आई आजीकडे बघत आता सीमा म्हणते हो झाली ना तयारी. त्यानंतर आता इकडे सीमा म्हणते की त्याचं काय आहे, रमाला बरं नाही आहे ना, त्यामुळे अक्षयने सगळी तयारी केली आणि अक्षय आता रमाची सेवा करतोय. तेव्हा आता आई आजी म्हणते की तिला खरंच बरी नाही आहे की ती अक्षयकडून सेवा करून घेण्यासाठी हे सगळं करते. सीमा म्हणते काय आई आजी खरंच तिला बरं नाही आहे. आणि आता रमा आजारी आहे ना म्हणून अक्षयने सगळ्यांसाठी तिच्यासारखं जेवण बनवलंय. हसतच आता आई आजी म्हणते की काय ग सीमा, रमाला बरं नाही म्हणून आता तिच्यासाठी सगळ्यांनीच तिच्यासारखं जेवण जेवायचं का? सीमा म्हणते की तसं नाही, पण एवढं आता नवऱ्याने तिच्यासाठी केलंय ना. हसतच आता आई आजी म्हणते की अक्षय तिचे खूप लाड करतो नाही का? तर हसतच सीमा म्हणते हो ना. आणि आई आजी म्हणते की त्या रामाचं जास्तच कौतुक होतंय असं तुला नाही वाटत का? आणि अक्षय त्याच्या बायकोच्या जास्तच मागं पुढं करतोय असं नाही वाटत का तुला? आता सीमा खुश होते आणि सीमा आता आई आजीला समजावं लागते की हे बघा अक्षयचं रमावरती खूप प्रेम होतं बरोबर, आणि अक्षय आता तेच प्रेम माहीवरती करतोय कारण अक्षयला कुठे माहिती ती माही आहे रमा आहे रमा नाही आहे, हे फक्त आपल्यालाच माहिती आहे नाही का? आई आजी म्हणते की हो हो असं आहे का? आणि हसतच आता आई आजी म्हणते की बरोबर आहे तुझं. सीमा आतमध्ये जाते, खुर्चीवर बसत आता आई आजी म्हणते की आत्ता अजूनही कुणाला कळलं नाही आणि मी कळूही देणार नाही. आणि आता आई आजी विचार करते की मलाच आता काहीतरी करायला हवं. आणि इकडे आता अक्षय हा रमाला किचनमध्ये घेऊन येतो आणि आता रमासाठी अक्षयने काय काय बनवलं हे सगळं अक्षय रमाला सांगतो. तर रमा म्हणते एवढं सगळं? तर अक्षय म्हणतो हो, तुझी तब्येत बरी नाही ना तेव्हा तुला हे सगळं खायचंच आहे रमा. आणि त्यानंतर आता अक्षयने जे जे काही बनवलं ते सगळे अक्षय आता रमाला खाऊ घालत असतो. किचनमध्ये रमा आता बाजबाज म्हणत असते. रमाला खाण्याचा त्या आता वैताग येत असतो तरीसुद्धा आता अक्षयसाठी रमाला ते सगळं खाणं भाग पडत असतं. रमा म्हणते बस झालं, पण अक्षय काही ऐकायला तयारच नसतो. अक्षय म्हणतो काय बस झालं ते?
आणि त्यानंतर आता अक्षय हा रमाला हॉलमध्ये घेऊन येतो. त्यानंतर आता अक्षय हा रमाला प्रत्येक पदार्थ त्याने बनवलेला खायला देत असतो. रमा आता अक्षयकडे बघते आणि म्हणते की नको आहे मला. पुन्हा अक्षय दुसरा पदार्थ आणतो. तर आता रमा म्हणते की कशाला नको आहे ना मला. पुन्हा अक्षय तिसरा असे करत अक्षय आता रमावरचे प्रेम दाखवत असतो. अक्षयने आता रमासमोर डिंकाचे लाडू आणि सगळं काही ज्यूस वगैरे ठेवलेलं असतं. अक्षय आता रमाला म्हणतो की रमा हे सगळं तुला खायचे. आता रमाला धक्काच बसलेला असतो आणि रमाला आता अजिबात भूक नसते. आणि नाईविलाजाने आता अक्षय हा रमाला लाडू देतो. तर अक्षयकडे बघत हळूहळू आता रमा लाडू खाऊ लागते. अक्षय आता फक्त रमाकडे बघत असतो. इकडे आता रमाकांत हा गार्डनमध्ये काम करत असतो. आधी तेवढ्यात आता जान्हवी तिथे येते. जान्हवीच्या हातात एक अल्बम असतो. जान्हवी आता रमाकांतला म्हणते की काका मला जरा एक कन्फ्युजन होतं आणि त्यामुळे मला एक प्रश्न विचारायचा होता. तर आता रमाकांत म्हणतो की तुला कधीपासून कन्फ्युजन व्हायला लागलं आहे विचार. तर आता जान्हवी म्हणते की हे बघा काका या फोटोमध्ये तुम्ही लहानपणीचा तुमचा फोटो आहे. तुम्ही आहात बाबा आहात पण मग तिसरा कोण आहे. रमाकांतला आता राग येतो. रमाकांत म्हणतो की जान्हवी बस झालं. तो अल्बम जिथून आणला होता ना तिथून ठेवून दे आणि प्रश्न विचारू नकोस. रमाकांत आता जान्हवीवर भडकतो आणि रमाकांत म्हणतो बस कळत नाही का तुला एकदा सांगितल्यानंतर. जान्हवी आता घाबरते. आणि त्यानंतर आता इकडे आई आजी आणि सीमा दोघीही बेडरूममध्ये बसलेल्या असतात. आणि तेवढ्यात आभ्या तिथे येतो. तर सीमा म्हणते बरं झालं आभी तो आला आणि ती चिठ्ठी देत आता सीमा आभीला म्हणते की माहीची औषधं आहेत जा तू लवकर घेऊन ये. तर आता आभ्या म्हणतो नाही. तर आता आई आजी म्हणते की असं काय करतोय सगळं. अरे सीमा तुला सांगते ना जा मग औषधं घेऊन ये. आभ्या आता त्यांच्याकडे बघतो आणि म्हणतो की औषधं जर मागवायची असेल तर ती ऑनलाईनसुद्धा मागवता येतात. बाहेर जाण्याची गरज नाही आहे. आणि जर तुम्हाला तसं करायचं नसेल तर तुम्ही दुसऱ्याला सांगा. ऑलरेडी मी जाणार नाही आहे. आणि आता आई आजी म्हणते की अरे अभि तू काय बोलतोयस आणि अक्षय जाऊ शकत नाही. अरे अक्षय रमाची काळजी घेतो तेव्हा जा ना तू. अभ्या म्हणतो की तसं असलं तर तुम्ही दोघी तिच्याकडे बसा आणि तुम्ही अक्षयला पाठवा औषधं आणायला पण मी काही जाणार नाही. अभ्याचे ते वागणे आता आई आजी आणि सीमाला जरा विचित्रच वाटते. आणि रागाने अभि बाहेर निघून जातो. तर सीमा म्हणते की अभि. तर आई आजी म्हणते या अभिचं वागणं ना दिवसेंदिवस अवघडच होत चाललंय. सीमा म्हणते की नाही तर काय जाऊ द्या गेला तर. इकडे आता रमा बेडरूममध्ये विचार करते आणि रमा म्हणते की मला किती वेळा सांगितलं मी मला नाही आवडत तरीसुद्धा यांनी मला खायला लावलंच. आणि इकडे आता रमा पटकन आता गोळ्या घेते. तेवढ्यात आता आई आजी रमाच्या बेडरूममध्ये येते आणि म्हणते की रमा अगं कसं वाटतंय ग तुला आता बरं वाटतंय का. तर आई आजीकडे बघत रमा म्हणते की बरं वाटतंय आत्ताच गोळ्या घेतल्या पण जरा थकवा आला आहे. आई आजी आता रमाकडे बघत रमा शेजारी बसते आणि रमा म्हणते की कसा आलाय काय माहिती. आई आजी म्हणते की अरे असं काय ग रमा किती दिवस तू बाहेर राहिलीस. तेव्हा तू बाहेर काय खाल्लंस कसे राहिलीस कुठे राहिलीस काय माहिती. आणि रमाच्या डोक्यात आता लगेचच क्लिक होतं. आणि रमा आता आई आजीकडे बघते. तर आई आजी म्हणते की अगं रमा म्हणजे तू घरी नव्हतीस ना बरेच दिवस बाहेर होतीस तुझा अपघात झाला होता. आई आजी म्हणते की तुला कोणी वाचवलं कसं वाचवलं कोणत्या घरी नेलं तुला कोणी नेलं तुला असे प्रश्न आई आजी आता रमाला करते. तर रमा आता डचकून आई आजीचे ते बोलणे ऐकत असते. आणि ते ऐकून आता रमा आई आजीला म्हणते की काय बोलताय तुम्ही. तर आई आजी म्हणते की रमा त्याचं कसं आहे ना आम्ही ना एक कथानक रचलं आणि ते कथानक आम्ही अक्षयला सांगितलं आणि अक्षयने त्या कथानकावरती विश्वास ठेवला. आणि अक्षय हा एकदम साधा आहे त्याने लगेच विश्वास ठेवलाय. त्याचं काय आहे ना आम्ही खूप साधी माणसं आहोत ग. आणि इथे आता तू 2-3 महिने झाले का चांगली राहते खाते पिते आणि मग कसं काय ताप आला आणि कशी आजारी पडली. रमा म्हणते की त्याचं काय आहे ना ताप काय कधी सांगून येतो का आणि माणूस थोडंच सांगून आजारी पडतं का असे रमा आई आजीला सांगते. आणि आता आई आजी रमाकडे बघते आणि रमाला म्हणते की बरोबर आहे तुझं पण एक गोष्ट तू लक्षात ठेव तू काय बोलते ना हे मला सुद्धा चांगलंच माहिती आहे आणि मी काय बोलते हे सुद्धा तुला चांगलंच ठाऊक आहे.
आणि त्यानंतर आता रमा ही डचकून आई-आजीकडे बघते. आई-आजीला सगळं कळल्याचं आता रमाला वाटू लागतं आणि रमा पटकन आई-आजीचा हात धरते आणि म्हणते की आई-आजी, मला याचबद्दल तुमच्याशी बोलायचं आहे आणि तुम्हाला सांगायचं आहे, पण आत्ता नाही. वेळ आल्यानंतर मी ते तुम्हाला सगळं काही सांगेन आणि तोपर्यंत तुम्ही काहीच बोलू नका प्लीज, असे रमा आता आई-आजीला सांगते. आणि आता आई-आजी विचार करते आणि आई-आजी म्हणते की मला सुद्धा ऐकायचंच आहे. आणि रमाच्या हातावरती हात ठेवत आता लगेच आई-आजी म्हणते की त्या दिवसाची ना मी वाट बघते. आणि त्यानंतर आता आई-आजी निघून जाते. आणि इकडे आता रमाला धक्का बसलेला असतो. आणि इकडे आता सीमा ही डोक्यावरती पदर घेऊन रमासाठी औषधं आणायला बाहेर निघालेली असते. तेवढ्यात आता अक्षय हा बाहेर येतो आणि सीमाला थांबवतो. आणि अक्षय म्हणतो की आई, तू कुठे चाललीस असे डोक्यावर पदर घेऊन? सीमा म्हणते की अरे मी रमासाठी औषधं आणायला चालले. तर अक्षय म्हणतो की मग तू एवढ्या उन्हात कशाला चालली? मला सांग, नाही तर घरात दुसरे आहेत ना, आभ्याला सांग. तेव्हा आता सीमा म्हणते की अरे आभ्या काही जात नाही. तर आता अक्षय म्हणतो काय झालं त्याला, तो का जात नाही? आणि त्यानंतर आता अक्षय म्हणतो की त्याचं काय आहे ना, घरात कोणीतरी आजारी आहे तरीसुद्धा आभ्याला औषध आणायला जाऊशी वाटत नाही आहे ना. तर आता सीमा म्हणते की तसं काहीच नाही आहे रे, अरे मेडिकल तरी किती लांब आहे, जाऊन येते ना मी. आणि इकडे आता ते ऐकून आता सीमा म्हणते की उगाच सांगितलं अक्षय मी तुला. अक्षय म्हणतो बरं सांगितलं आई, तू आभ्याच्या मनात काय आहे ना ते तरी मला त्यामुळे कळलं. आणि अक्षय म्हणतो की करेक्ट आहे, यापुढे त्याच्याबरोबर क्रिकेट खेळा, त्याच्यासोबत गंमत जम्मत करा आणि त्याच्यासोबत चांगलं शेअर करा. हे असं मला सुद्धा काही करावं लागणार नाही आणि माझासुद्धा वेळ आता वाचेल. आणि आता अक्षय सीमाला म्हणतो की तू जाऊ नकोस आई, कारण आता रमा ही माझी जबाबदारी आहे. तेव्हा मी रमासाठी औषधं घेऊन येईल, कारण रमाला जे काही कमी जास्त पाहिजे ना ते मलाच करावं लागेल, असे आता अक्षयने सीमाला सांगितलेले असते. आणि त्यानंतर आता अक्षय ती चिठ्ठी आपल्या हातात घेतो आणि अक्षय आता रमाची औषधं आणण्यासाठी बाहेर जातो. त्याच वेळेस आता नील हा त्याच्या बाईकवरून मुकादमाच्या घरासमोर आलेला असतो. मोठ्या स्टाईलने आता नील त्याची बाईक स्टँडवरती लावतो आणि मुकादमाच्या घराकडे बघू लागतो. त्यानंतर आता नील हा आतमध्ये जातो तर आई-आजी ही आतमध्ये येते. आणि तेवढ्यात आता नील हा आई-आजीला त्याची ओळख करून देतो आणि म्हणतो रमाला भेटायचं होतं. तेवढ्यात आता आई-आजी म्हणते की रमा बघ तुझ्याकडे कोण आलंय. तर रमा म्हणते की आली आई-आजी आणि रमा बाहेर येते. नीलला बघून आता रमाला मोठा धक्का बसतो आणि तेवढ्यात अक्षय देखील तिथे आलेला असतो. आणि नीलला बघून अक्षय म्हणतो की अरे नील तू, आणि ये बस ना. त्यानंतर आता अक्षय नीलची ओळख आई-आजीला करून देत म्हणतो की आई-आजी, रमाला वाचवणारा हाच तो मुलगा. आणि अक्षय आता नीलला म्हणतो की नील, मी तुला म्हटलं होतं ना, तुला जे हवं आहे तू ते माग. तर लगेच नील म्हणतो की आज मी मागायला नाही तर काहीतरी सांगायला आलो आहे. तर अक्षय म्हणतो काय? तर नील रमाकडे बघत म्हणतो की सत्य सांगायला आलो आहे मी. आणि असे म्हणत आता नील हा रमाकडे बघतो. आणि नीलचे ते बोलणे ऐकून आता रमालासुद्धा मोठा धक्का बसलेला असतो. आणि रमा आणि माहीचे सत्य आता नील हा सगळ्यांसमोर सांगणार का? तर आई-आजीसमोर आता खरे सत्य कसे येते? आणि आता माहीला इन करण्यासाठी, मुकादमाच्या घरात आणण्यासाठी आता आई-आजी ही नीलची साथ देणार का? आणि अक्षय हा रमावरच्या प्रेमाने रमाला पुन्हा आपल्याकडे कशी घेऊन येणार? आणि अक्षय हा रमाचा कसा होणार हे बघण्यासाठी आणि मुरंबा मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.